द बंगाल फाईल्स नुकतीच रिलीज झालेली फिल्म जी खूप चर्चेत आली. बंगालमध्ये खुद्द त्या सिनेमाला खूप विरोध झाला होतोय. मुंबईत सुद्धा काही एका ठिकाणी ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला वगैरे या गोष्टी कानावर आहेत. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा म्हणजे जसं काही लोक दरवेळेला अशा सिनेमांना प्रोपोगंडा फिल्म म्हणतात, ही तशी खरंच प्रोपोगंडा फिल्म आहे का? फिल्म म्हणून कशी आहे? इतिहास म्हणून आपण त्याच्यातनं काय समजून घेतलं पाहिजे? ह्या सगळ्या गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ करतोय. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. आपण बघत आहात स्वनिर्मिती. जसं की तुम्हाला सगळ्यांनाच आतापर्यंत माहिती झाली असेल की बंगालमध्ये जो खूप मोठा नरसंहार झाला होता फाळणीच्या दरम्यान हिंदूंचा, त्या विषयावरची फिल्म आहे बंगाल फाईल्स. हे तर आत्तापर्यंत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आता हा सिनेमा म्हणजे आता प्रोपोगंडा कशाला म्हणायचं की नसलेली गोष्ट आपण तयार करणे किंवा वाढवून सांगणे, बडाचडाके सांगणे, तर त्याला प्रोपोगंडा म्हणता येईल. तर ह्याला म्हणता येईल का? तर हो, ती घटना तर झालेली आहे जी आपल्याला कधी इतिहासात शिकवली गेली. अर्थातच आपण कधी ह्याबद्दल वाचलं नाही किंवा कुठं किंवा चर्चा करताना पण कोण याविषयी बोलले असं कधी माझ्या तरी ऐकिवात नाही. आणि जेवढे मी ऑडियन्सचे रिव्ह्यू पण बघितले व्हिडिओ, त्याच्यामध्ये पण मला हेच लक्षात आलं, कितीतरी बंगाली लोकांनी सांगितलं की अरे हा इतिहास आम्हाला माहितीच नव्हता, असं काहीतरी बंगालमध्ये झालं होतं, हे आम्हाला माहितीच नव्हतं. पण त्याच्यामध्ये जो काही इतिहास आहे 1946-7 ह्या दरम्यानचा, तो तर आहेच, पण वर्तमान काळ सुद्धा दाखवला आहे. तो तर आपण बातम्यांमध्ये बघतो, न्यूजपेपरमध्ये वाचतो. ह्या सगळ्या दोन्ही गोष्टींची एक सांगड त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीने घातली गेलेली आहे. आता जर लोकांची अपेक्षा असेल की ही प्रोपोगंडा फिल्म न होता रिअलिस्टिक व्हायला पाहिजे, तर त्याच्याबद्दल आधी मी जरा बोलतो. एक तर सिनेमा म्हणजे कुठलेही, म्हणजे जर ऐतिहासिक घटनांवर आधारित सिनेमा असेल तर सिनेमा म्हणजे मुळात ते नाट्य रूपांतर आहे, तर ते असणारच. आणि ते जर नाट्य रूपांतर जेव्हा होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडीशी का बरीच लिबर्टी घ्यावी लागते. ती घ्यावीच लागते, ती गरज आहे त्या माध्यमाची. ती जर घ्यायची नसेल आणि खूप रिअलिस्टिक करायचं असेल तर मग सिनेमाच्या भानगडीत न पडता ती डॉक्युमेंटरी करावी. ड्रामा सुद्धा नव्हे, डॉक्युमेंटरी. एकेका गोष्टीचा पुरावा दाखवून हे पत्र आहे त्याचा अर्थ असा होतो, किंवा ही त्यावेळेला छापून आलेली बातमी आहे त्याचा अर्थ असा होतो, कुणीतरी इतिहासकारांनी पुस्तकामध्ये असं लिहिलंय, किंवा कुठल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं. हे सगळे पुरावे एकत्र करून त्याचे डॉट्स जोडता येतील, त्याला डॉक्युमेंटरी म्हणता येईल. तेही करणं काही वाईट नाही. पण त्याच्यामध्ये काय होतं की डॉक्युमेंटरीचा प्रेक्षक किती आहे? जर 100 लोक सिनेमा बघणारे असतील तर त्यातला एकच जण डॉक्युमेंटरी बघू शकतो. खरं तर 1000तला एक असं म्हणायला पाहिजे, बरोबर? 1000त एक जण जर डॉक्युमेंटरी बघणार असेल तर उरलेल्या 999 लोकांना खरा इतिहास कळणार कसा? तर त्याच्यासाठीचं सगळ्यात बेस्ट माध्यम आहे सिनेमा. कारण आपण सगळे सिनेमे बघतो. सिनेमा माध्यमाचं बलस्थानच हे आहे की प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार करून तो बनवलेला असतो. मुळात सिनेमा ही गोष्ट मनोरंजन क्षेत्रात येते, त्यामुळे त्याच्यामध्ये रंजकता येतेच. रंजकता असलीच पाहिजे, कारण जेव्हा प्रेक्षक 2-3 तास सिनेमा बघायला येतो त्यावेळेला त्याला बोर होता कामा नये, त्याला तो रंजक वाटला पाहिजे. आणि त्या रंजकतेमधून त्याला एखादी गोष्ट सांगायची, एखादा विचार मांडायचा आहे. ह्या गोष्टी सिनेमाच्या बाबतीत होतात. डॉक्युमेंटरीमध्ये असं होतंच असं नाही, किंवा पुस्तकात सुद्धा होतंच असं नाही. ऐतिहासिक घटनांवर आधारित कादंबऱ्यांमध्ये पुन्हा हे स्वातंत्र्य असतं. आता एक काळ होता ज्यावेळेला सुरुवातीला सिनेमा आला त्यावेळेला खरी खरी चित्र बघून प्रेक्षक घाबरायचे सुद्धा. रेल्वे जेव्हा आली आणि रेल्वे जेव्हा पडद्यावर आली तेव्हा सुद्धा लोक थिएटरमधून पळून गेले होते. पण तो सुरुवातीचा काळ होता. आता प्रेक्षक इतका सुज्ञ झाला आहे की त्याला हे कळतं की हा सिनेमा आहे, ह्याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेली असते. खऱ्या इतिहासामध्ये याच्यामध्ये थोडाफार फरक असूच शकतो. आणि लोकांची तपशीलवार सगळ्या गोष्टी माहिती होण्याची अपेक्षा पण नसते. माझी तरी वैयक्तिक नाही आहे. मी स्वतः इतिहासाचा खूप अभ्यासक वगैरे नाही आहे, किंवा मला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे. एखाद्याला खूप इंटरेस्ट असतो ना इतिहास जाणून घेण्यात किंवा इतिहास या विषयात शाळेत असताना वगैरे, तसा मला कधीच नव्हता, आजही नाही आहे. कारण मला त्यातले डिटेल्स, तपशील, नावं, सणसणावया ह्या सगळ्या गोष्टी व्यर्थ वाटतात, फ्रँकली स्पीकिंग. मला वाटतं काय की त्या घटनेचा इम्पॉर्टन्स फक्त कळला पाहिजे, की त्याची दाहकता काय आहे, त्याचं गांभीर्य काय आहे, सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजूंचं त्याचं गांभीर्य मला कळलं की पुरेसं आहे. मग त्यांची नावं काय होती, त्यांचे सणसणावळ्या, त्यांचे डिटेल्स, ह्याच्यात मला कधीच इंटरेस्ट नसतो. पण ही गोष्ट कोण कम्युनिकेट करतं? तर सिनेमा कम्युनिकेट करतो. आता अशा पद्धतीनं जर द बंगाल फाईल्सकडे आपण बघितलं, आपण असं नाही म्हणू शकणार की अरे तो अशा पद्धतीनं त्याला मारलं नव्हतं, किंवा अशा पद्धतीनं त्या लोकांना जाळण्यात आलं नव्हतं, तशा पद्धतीनं जाळण्यात आलं होतं. काय फरक पडतो? जाळण्यात आलं होतं हे तर खरं आहे ना, नरसंहार झाला होता हे तर खरं आहे ना. तो कशा पद्धतीनं झाला होता ही गोष्ट सेकंडरी राहू शकते, त्यात 19-20 होऊ शकतं. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की त्याच्यातली दाहकता आपल्यापर्यंत पोहोचणे.
आपल्यापर्यंत आता बंगाल फाईल्सच्या बाबतीत ती दाहकता आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे का खरंच? नाही पोहोचली तर काय फरक पडतो तसा विचार केला तर, बरोबर आहे. पण आपण मागच्या शेकडो वर्षांचा जर इतिहास बघितला ना, आपला हिंदुस्थान केवढा होता आणि त्याचे कसे एक एक लचके तोडले गेले आणि आजचा आपला भारताचा जो नकाशा आहे तो एवढा शिल्लक राहिलेला आहे. हे त्या काळाच्या टप्प्याटप्प्यावर घडलेल्या ह्या घटना आहेत आणि ह्या आपल्याला माहिती होणंच गरजेचं आहे. त्याच्यातली दाहकता भारतीय म्हणून आपल्याला समजणं गरजेचं आहे, कारण ती जर आपल्याला नाही समजली तर आपण पुन्हा निद्रिस्त अवस्थेत राहणार, पुन्हा झोपणार, पुन्हा भारताचे लचके तोडले जाणार आणि माहिती नाही की भविष्यात आपल्याला भारत शिल्लक राहील किंवा नाही. ही फॅक्ट आहे, हे वास्तव आहे. आपण हिंदू म्हणून किंवा मुस्लिम म्हणून असं न बघता भारतीय म्हणून ह्या घटनांकडे बघितलं पाहिजे. सिनेमामध्ये पण ते सांगितलेलं आहे. मिथुन चक्रवर्तीने एक कॅरेक्टर साकारलंय अप्रतिम. एका वेड्या माणसाचं ते पात्र आहे, जो पूर्वी इन्स्पेक्टर होता आणि त्याला टॉर्चर करून त्याचा छळ केला ह्याच सगळ्या प्रकरणामध्ये. तर त्याचं ते कॅरेक्टर, तो काय करतो तर मेलेल्या माणसांच्या हातातले धागे गोळा करून ठेवतो. म्हणजे कुणाच्या हातातल्या धाग्यावरून कळतं की तो मुस्लिम आहे, कुणाच्या हातातल्या धाग्यावरून कळतं की तो हिंदू आहे. तो गोळा करून ठेवतो आणि विचारतो की ह्याच्यातला भारतीय असल्याचा धागा कुठला आहे. हा सुद्धा मुद्दा आपल्याला विचार करायला लावतो. ह्याचं उत्तर नाही दिलं, उत्तर आपण द्यायचं स्वतःला. कुठला धागा यातला म्हणतो की मी भारतीय आहे, ह्याचं उत्तर आपल्याला शोधायला ते कॅरेक्टर भाग पाडतं. जो इतिहास आपल्याला कधी सांगितलाच गेला नाही किंवा जो सांगितला गेला असला तरी सुद्धा त्याचे सिनेमे अवश्य बघा असं मला वाटतं. कुठंतरी बॅक ऑफ द माइंड हे लक्षात ठेवून की हा सिनेमा, ही डॉक्युमेंटरी नाही आहे, याच्यामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी घेतलेलीच असते आणि ते घेणं गरजेचं आहे. नाहीतर आपण जाऊन तिथं 3 तास असं बघू शकत नाही. बंगाल फाईल्स तर 3 तास 25 मिनिटाचा आहे, म्हणजे जवळपास 3.5 तास. पण ठीक आहे, 3.5 तास आपल्याला जर इतिहास एक कळत असेल तर 3.5 तास आपण त्याला देऊच शकतो. तर ते द्यायला पाहिजे. कारण काय की आपण इतिहासाचे अभ्यासक वगैरे नसतो, आपल्याला जाऊन कुठं न्यूज चॅनलवर डिबेट करायचं नसतं, आपल्याला कोणाशी भांडायचं नसतं, आपल्याला फक्त सजग व्हायचं असतं. तर त्याच्यासाठी सिनेमे बघणं पुरेसं आहे. मला असं वाटतं की सिनेमे बघायला पाहिजेत. हां, कुठं खोलात शिरायचं असेल, तपशिलात शिरायचं असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स बघितले पाहिजेत, डॉक्युमेंटरीज बघितल्या पाहिजेत, त्याची पुस्तकं वाचली पाहिजे, तो एक वेगळा भाग आहे. पण तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने असे ऐतिहासिक सिनेमे बघायला पाहिजेत. आता हे सगळं झालं द बंगाल फाईल्सच्या ऐतिहासिक अंगानं आपण हा सिनेमा का बघितला पाहिजे त्याच्याबद्दल. सिनेमा म्हणून जर त्याच्याकडे बघितलं तर तो कसा आहे तर चांगला आहे. म्हणजे 3.5 तास आपण तिथं बसू शकतो का तर बसू शकतो. तो कमी होऊ शकला असता का तर होऊ शकला असता. कम्पॅरेटिव्ह टू काश्मीर फाईल्स जास्त चांगला आहे सिनेमा म्हणून. पण काश्मीरी पंडितांचा इतिहास आपल्याला कुठून कुठून ऐकून तरी माहिती होता. हा इतिहास माहितीच नव्हता. मला तर माहिती नव्हताच, बंगालमधल्या लोकांना पण माहिती नाही आहे. म्हणजे तुम्ही यूट्यूबवर बघा ऑडियन्सचे रिव्ह्यूज, जे बंगाली लोक आहेत त्यांनाही हे माहिती नाही आहे. परवाच माझ्या घरी एक मुलगा आला होता, बंगाली होता. परवा दिवशी ज्या दिवशी सिनेमा रिलीज झाला त्या दिवशी शुक्रवारी त्याला मी बंगाल फाईल्सबद्दल विचारलं तर त्याला काहीच माहिती नव्हतं. त्याला सिनेमा येतोय हेही माहीत नव्हतं. त्याला तो इतिहास माहिती असणं तर लांबचीच गोष्ट. तर हे वास्तव आहे. वास्तव बदलायचं असेल, भविष्य आपलं सुरक्षित करायचं असेल, इतिहासापासून काही बोध घ्यायचा असेल तर हे सिनेमे बघायला पाहिजेत. हे पुन्हा मी एकदा सांगतो. सिनेमा म्हणून तो चांगला आहे, खूप आउटस्टँडिंग आहे असं मी म्हणणार नाही. काश्मीर फाईल्सच्या तुलनेत तर नाहीच. बाकी जे ॲक्टर्स आहेत त्याच्यामध्ये मिथुन चक्रवर्तीचा उल्लेख केला, अप्रतिम काम केले. पल्लवी जोशीनी जे भारती बॅनर्जीचं कॅरेक्टर केले त्याला तोड नाही. अनुपम खेरनी गांधीजींचं कॅरेक्टर केले, थोडंसं अनुपम खेर आहेत म्हणून थोडंसं डल वाटलं, म्हणजे त्यांच्याकडून अपेक्षा जास्त आहे म्हणून. बाकी इतर जे कॅरेक्टर्स आहेत ते जरा अजून चांगलं कास्टिंग होऊ शकलं असतं असं मला वाटतंय. दर्शन कुमारने नेहमीप्रमाणे चांगलं काम केले, खूप चांगलं काम केले. तरुण भारतीचं जे काम केले, मला वाटतं सिमरत कौर तिचं नाव आहे, तिथं अजून चांगलं कास्टिंग होऊ शकलं असतं. तिनंही चांगलंच काम केले, अजून चांगलं होऊ शकलं असतं कास्टिंग वाईज. बाकी व्हिज्युअल्स, साऊंड्स, म्युझिक ह्या सगळ्या गोष्टी खूप परिणामकारक आहेत. काही शॉट्स खूप अप्रतिम घेतलेत, म्हणजे व्हायोलन्समधले खास करून मी सांगेन तर ते चित्रित करणं अवघड काम आहे आणि ते याच्यामध्ये केलेलं आहे. एकंदरीत हा सिनेमा तुम्ही बघायलाच पाहिजे असा आहे. 3.5 तास तिकीट काढून थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघायला पाहिजे असं माझं मत व्यक्त करून मी थांबतो. तुम्हाला जर हे परीक्षण आवडलं असेल, तुम्हाला याच्यातून काही माहिती मिळाली असेल, सिनेमा बघायचा का नाही हा निर्णय घ्यायला जर मदत झाली असेल तर जरूर हे लाईक करा. कुणाला बघायला सांगायचं असेल तर शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.